सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. मिलन अभी आधा अधुरा आहे भाग 204. मग आता इतक्या वर्षातून भेटले म्हटल्यावर रोहित राणी एकमेकांसोबत कचाकचा भांडले राणावरून. आणि आता एवढं तर बोलणारच. दोघंही भांडखोर होते. दोघांच्याही मनात एकमेकांविषयी प्रचंड राग होता आणि तो राग निघणारच होता. रोहितच्या मनात तिच्याविषयी तिने मला फसवलं, माझा बदला घेण्यासाठी माझ्याशी प्रेमाचं नाटक केलं आणि एक प्रकारची विश्वासघाताची भावना होती. आणि राणीवर त्यानं अविश्वास दाखवला. तिच्या गळ्यातून मंगळसूत्र हिसकावून घेतलं. तिला तिची बाजू मांडण्याची संधी दिली नाही म्हणून तिला त्याचा राग आला होता. आणि वरून माझ्या पोटात मूल असताना मारेकरी घातले मला मारण्यासाठी, याबद्दलचा राग राणीच्या मनात होता. आणि मग दोघांनीही अशा प्रकारे, पूर्ण म्हणता येणार नाही पण थोडा थोडा राग एकमेकांवर काढला. आणि असा बराच राग होता जो अजून त्यांच्या मनात साचला होता. आणि राणीनं त्याला बाहेरचा रस्ता दाखवला आणि रोहित रागात म्हणाला, आता जातोय पण राणासोबत मी मैत्री तोडणार नाही. आणि तो निघून गेला. आणि पाठीमागं राणाला मिठी मारून राणी रडायला लागली. आणि पुन्हा एकदा राणाला बजावून सांगत म्हणाली, राणा, तुला माझी शपथ आहे बाळा, त्या माणसाला भेटूही नको आणि तुझं खरं नाव त्यांना सांगू नको. आणि राणा म्हणाला, पण आई, तू असं का म्हणालीस की मनोज काका माझे वडील आहेत? ते तर माझे काका आहेत ना? राणी म्हणाली, तू जास्त विचार करू नकोस बाळा, तुला नाही कळणार या सगळ्या गोष्टी, कारण तू खूप लहान आहेस. मी तुला सांगितलं तेवढंच लक्षात ठेव. आणि त्या माणसाला भेटायचं नाही म्हणजे नाही, कळलं? आणि आता रोहितही खाली जाऊन खूप खूप विचार करत होता या सगळ्या गोष्टीचा. आणि नोकर म्हणाला, काय झालं साहेब, काय म्हणाली राणाची आई? रोहित मात्र त्याच्या विचारात होता. आणि तो नोकर म्हणाला, आता मला या विषयावर काहीच बोलायचं नाही. आणि पण मला सांग, तू मला का नाही सांगितलं की राणाच्या आईचं नाव राणी आहे? आणि नोकर म्हणाला, अहो साहेब, आता तिचं नाव मला कसं माहीत असेल? आणि तुम्हीही 1-2 वेळा भेटलाच आहात ना तिला? आणि रोहित म्हणाला, तिला नाही, मी दुसऱ्याच कोणाला तरी भेटलो. आणि नोकर म्हणाला, पण साहेब, तिचं नाव राणी आहे का? आणि तुम्ही तिला ओळखता का? आणि रोहित पुन्हा गप्प झाला. नोकर म्हणाला, आणि साहेब, ती तुम्हाला राणासोबत का बोलू देत नाही हो? अचानक कसं काय झाले? आधी तर तिला काही प्रॉब्लेम नव्हता. आणि रोहित रागात म्हणाला, बहुतेक तिलाही माहीतच नसावं की राणाचा फ्रेंड मी आहे आणि म्हणून तिला प्रॉब्लेम नव्हता. पण जेव्हा तिला कळालं की राणाचा फ्रेंड मी आहे, म्हणजेच रोहित सूर्यवंशी, तेव्हा मात्र तिला प्रॉब्लेम व्हायला लागलाय. कदाचित तिलासुद्धा आणि तिच्या नवऱ्यालासुद्धा. असं रोहित खूप रागात म्हणाला. तिला आणि तिच्या नवऱ्याला मी आवडत नाही ना, त्या दोघांनी मिळून असं ठरवलं असणार. आणि ते ऐकून नोकर म्हणाला, पण अहो, माझी बायको तर म्हणते की त्यांना नवरा त्यांचा इथं नाही. मग तुम्ही कोणत्या नवऱ्याविषयी बोलताय? आणि ही काय भानगड आहे? माझी बायको तर सांगत होती की लहानपणापासून राणाला त्यांनी एकट्यानं वाढवलंय. आणि रोहित आणखीन खूप चिडून म्हणाला, खोटारडी आहे ती, 1 नंबरची खोटारडी बाई आहे. तिच्या एकाही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. ती काहीही करू शकते आणि कोणत्याही थराला जाऊ शकते आणि खोटं बोलू शकते. आणि नोकरसुद्धा कन्फ्यूज झाला आणि म्हणाला, पण साहेब, एक बोलू का? इतके महिने झाले ती आपले शेजार राहते, मग तिचा नवरा मला कसा दिसला नाही हो? आणि आता रोहित खूप रागात होता. त्याला या सगळ्याचा विचार करायचाच नव्हता. म्हणून रोहित म्हणाला, बाद झालं तिचं पुराण आणि तिच्या नवऱ्याचं पुराण, दोघेही गेले खड्ड्यात. मला फक्त आणि फक्त राणासोबत पुन्हा मैत्री करायची आहे. आणि रोहितने मनात विचार केला की राणाविषयी मला इतकं प्रेम का वाटते? त्या राणीचा आम्ही इतका रागराग करतो, मनोजचा इतका तिरस्कार करतो, तरीसुद्धा राणाविषयीचं माझं प्रेम का वाढत आहे मला कळत नाही. आणि नोकरसुद्धा म्हणाला, सांगा ना साहेब, तुमची त्या बाईशी ओळख आहे का पूर्वीची? मग आता रोहितची नोकरसोबत बोलण्याची सुद्धा इच्छा नव्हती त्या विषयावर. आणि बोलणार तरी कसं म्हणा? आपलीच अब्रू आपल्या हातानं कशी घालवायची? आणि रोहित म्हणाला, नाही, ती आणि मी पूर्ण अनोळखी आहोत, पूर्ण अनोळखी. आम्ही यापूर्वी एकमेकांना भेटलो नाही, आम्ही एकमेकांशी बोललो सुद्धा नाही आणि यापुढेही कधीच एकमेकांसोबत बोलणार नाही, कारण तीच म्हणाली की मी अनोळखी आहे. असं म्हणून रोहितने रागारागातच ड्रायव्हरला फोन केला आणि म्हणाला, गाडी काढ.
आणि रोहित बाहेर निघून गेला. आता नेमकं जे व्हायचं नव्हतं ते झालं. पुढून मनोज येत होता. हातामध्ये फुलांचा बुके घेतला होता. पेढ्यांचा बॉक्स होता. डोळ्याला गॉगल लावलेला होता. इनशर्ट केलेला शूज घातलेला मनोज राणीच्या घराकडे निघाला होता. आणि त्याच वेळी रागारागात खाली निघणारा रोहित आणि मनोज यांची धडक झाली. मनोजचा चष्मा खाली पडला, बुकेसुद्धा खाली पडला. तसा मनोज थोडा चिडला आणि म्हणाला, काही कळतं की नाही तुम्हाला? तुमचे लक्ष कुठे आहे? जरा बघून चालायचं ना. असं म्हणून मनोजनं ते सगळं उचललं, वर बघितलं आणि त्याला दिसला त्याच्याकडे फार फार रागात बघत असलेला रोहित. आणि अरे बापरे, रोहित सर आणि इथे राणीच्या बिल्डिंगमध्ये. आणि नेमकं मीही त्यांना धडकलो. मनोज, आता तुझं काही खरं नाही म्हणून मनोज खूप घाबरायला लागला आणि तो ततपप करायला लागला आणि म्हणाला, सर तुम्ही इथे कसे? आणि रोहितनं आता त्याच्याकडे फार रागात बघितलं आणि म्हणाला, का? खूप आश्चर्य वाटतंय का मला इथे बघून? दुनिया इतकी सुद्धा मोठी नाही की फसवून गेलेला माणूस पुन्हा भेटणार नाही. आणि मला तरी याचंच आश्चर्य वाटतंय की तू अजूनही मला लक्षात ठेवलंय. तिनं तर मला पूर्ण अनोळखी करून टाकला. आणि बरोबर आहे ना, कशाला ओळख देईल आता ती मला? तिचा संसार सुखानं सुरू आहे. माझीच तिला अडचण होत होती आणि म्हणून ती तुझ्यासोबत पळून आली. आणि मी हे कधीच विसरणार नाही की तिनं तुझ्यामुळे मला फसवलं. आणि तुलासुद्धा लाज वाटायला हवी माझ्या पाठीत खंजीर खोपसताना. आणि मनोजला वाटलं की बापरे, सरांचा अजूनही आहे तसाच गैरसमज आहे. पण त्याहीपेक्षा जास्त रोहितला बघून मनोज यासाठी घाबरला होता की मनोजला मारण्यासाठी सुद्धा रोहितनं मारेकरी पाठवले होते. आणि आत्ता आम्हाला बघितल्यावर ते काय करतील? ते पुन्हा मला, राणीला मारण्यासाठी गुंड पाठवतील का? त्यांच्यापासून घाबरून वाचून इथे आलो आणि इथे पण तेच भेटले. आणि मनोज म्हणाला, सॉरी सर, हे बघा माफ करा, पण तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आणि त्यावेळीसुद्धा असाच गैरसमज झाला होता आणि आम्हाला आणि राणीला आमची बाजू मांडण्याची संधीच मिळाली नाही. आणि त्या आतच, असं मनोज म्हणणार इतक्यात रोहितनं त्याला अडवलं आणि म्हणाला, आणि त्या आतच मला तुमचं सत्य समजलं. मला आणखीन जास्त तुम्ही फसवणार होता ना, पण त्या आतच मला सगळं सत्य समजलं आणि तुम्ही दोघांनी एकमेकांचा हात पकडला आणि इकडं येऊन संसार थाटला. माझ्या स्वप्नांचा चुराडा करून माझ्या उद्ध्वस्त झालेल्या आयुष्याच्या जमिनीवर तुम्ही स्वतःच्या प्रेमाचा, स्वप्नांचा बंगला बांधलात. मनोज म्हणाला, सर एकदा ऐकून घ्या. तुमचा फार मोठा गैरसमज झाला आहे हो. तुम्ही समजता असं काहीच नाही. अहो राणी अजूनही तुमच्यावर. तसं रोहितनं पुन्हा त्याला अडवलं. आता दुसऱ्याचं कमी ऐकून घ्यायचं आणि स्वतःचंच घोडं पाण्यावर न्यायचं ही रोहित कुमारांची सवयच होती. आणि त्यामुळे तो मनातल्या मनात बोलत होता आणि मनोजला बोलूच देत नव्हता. त्या व्यभिचारी मुलीला माझ्यासमोर नाव काढू नकोस. आत्ताच तिला भेटून आले आणि त्यानंतर लगेच तोही भेटला. तुम्ही दोघेही खूप खोटराडे आहात आणि चांगली जागा निवडली बरं का तुम्ही तुमचा संसार थाटण्यासाठी. पण त्याचं काय आहे ना, कितीही लपून बसला तरी कोणाची ना कोणाची नजर तुमच्यावर जाणार होतीच, जशी माझी आता गेली. आणि आता राणीला तो व्यभिचारी म्हणाला. मनोजला राग आला थोडा आणि मनोजही रोहितचा पूर्ण मान ठेवून म्हणाला, एक्सक्यूज मी सर, बायको आहे तुमची हे मला मान्य आहे, पण तुम्ही तिला असं नका बोलू. अहो तिनं काय काय सोसले तुम्हाला नाही माहीत आणि ते जाणून घ्यायचं सोडलं आणि तुम्ही तिला व्यभिचारी म्हणताय का? अहो तिचं चुकलं तरी काय? आणि रोहितनं त्याच्या हातातून चष्मा हिसकावून घेतला, त्याच्या डोळ्याला लावला आणि त्याचा शर्ट झटकला आणि म्हणाला, खरं तर हा प्रश्न मी तुला विचारायला पाहिजे की माझं काय चुकलंय? तिच्यावर इतकं जीवापाड प्रेम केलं हे चुकलं का माझं? अरे पण सॉरी, मी तर जबरदस्तीचं प्रेम करत होतो ना. खरं प्रेम तर तू तिच्यावर करत होतास आणि ती तुझ्यावर करत होती. ट्रू लव्ह, एकमेकांवर असलेलं जीवापाड प्रेम. वा वा. असं म्हणून रोहितनं रागात 2-3 टाळ्या वाजवल्या आणि म्हणाला, मी तुम्हा दोघांना इतकं चांगलं ओळखलं आहे की आता मला तुमच्याविषयी एक्स्ट्रा काहीही जाणून घ्यायची गरज नाही. पण माझं तुम्हा दोघांकडे एक काम आहे आणि ते काय काम आहे हे मी तिला सांगितलंय. जाऊन विचार. आणि अरे वा, पेढे आणलेत वाटतं बायकोसाठी. आता कोणता नवीन झेंडा फडकवला तिनं? बघ रे बाबा, नीट सांभाळ तिला, नाहीतर माझ्यापासून तुझ्यासोबत पळून आली आणि आता तुझ्यापासून सुद्धा पळून जाण्याची तिसऱ्यासोबतच तिची तयारी असेल. कारण प्रेमाच्या खोट्या खोट्या आणाभाका घेणाऱ्या मुली या अशाच असतात. आणि तुला राग येतोय का मी तिला व्यभिचारी म्हणालो म्हणून?
बरोबर आहे, बायको आहे ना ती तुझी, तुला राग तर येणारच. पण हा तुझा राग माझ्यासमोर नाही दाखवायचा. तो तुझ्या खिशात ठेव आणि शक्य असेल तर माझ्यापासून दूर राहा, माझ्या नजरेपासून दूर राहा. पण हो, मी आणि राणा एकमेकांचे फ्रेंड आहोत, कारण त्या मुलाला माझी ओढ आहे आणि मला त्याची ओढ आहे आणि त्याच्यासाठी मी त्याला सोडणार नाही, समजलं? मी त्याला भेटायला येणार आणि माझ्यापासून दूर नेण्यासाठी घर वगैरे सोडण्याचा विचार करू नका. असं म्हणून रोहितने मनोजच्या खांद्याला धक्का दिला आणि रागात निघून गेला. आणि मनोजला वाटलं की बापरे, सरांनी नक्कीच खूप मोठा गैरसमज करून घेतला आहे. आणि तो पळतच राणीकडे गेला आणि मला राणी, अगं काय हे, अगं मी आता खाली काय पाहिलं, अगं चक्क रोहित सर मला धडकले आणि इथेच राहतात का? राणीसुद्धा निराश झाली होती आणि म्हणाली, हो मनोज, अरे ते माझ्या खालीच राहतात आणि मला हे आज कळतंय. मनोज म्हणाला, ते भेटले काय तुला, काय म्हणाले आणि तू खरं खरं सांगितलं का? राणी म्हणाली, नाही मनोज, त्यांनी त्यांच्या भोवती गैरसमजाची इतकी मोठी भिंत करून ठेवली आहे की मी काही सांगितलं तर त्यांना पटणार नाही, कारण ते कोणाचंही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीतच. जेव्हा परिस्थिती सुधारेल ना तेव्हाच त्यांची मनस्थिती बदलेल. मनोज म्हणाला, खरं आहे तुझं, मी सुद्धा आता खूप प्रयत्न केला त्यांना खरं सांगण्याचा, पण त्यांनी काहीच ऐकून घेतलं नाही, उलट मलाच खूप खूप बोलले. आणि अगं राणी, ते मलाच राणाचे वडील समजतात. राणी उदास होऊन हसली आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाली, मनोज, हे काही नवीन आहे का? याआधी तू माझा प्रियकर आहेस असा गैरसमज त्यांनी करून घेतला आणि आता माझा नवरा आहेस, राणाचा वडील आहेस असा गैरसमज त्यांनी करून घेतला आहे आणि मी सुद्धा त्यांचा तो गैरसमज होऊ दिला. मी नाही सांगितलं की राणा कुणाचा मुलगा आहे, कारण मनोज, मी जर हे सांगितलं तर ते सुद्धा नाकारतील आणि म्हणतील की मी संपत्तीसाठी असं करते किंवा त्यांच्या मनात पुन्हा स्थान निर्माण करण्यासाठी असं बोलते. मनोज, आता मला लाचार नाही व्हायचं. माझ्या मुलाला स्वीकारा, त्याच्या अंगात तुमचं रक्त वाहतंय, तुमचं नाव द्या जाहीरपणे, त्याला स्वीकारा असं म्हणून मला त्यांच्या मागे लागायचं नाही. आणि का लागू मी त्यांच्या मागे? कारण मी त्यांच्या मुलाची आई आणि वडिलांचं प्रेम देण्यात कुठेच कमी पडत नाही. मग कशाला हवेत बाबा? ज्यानं तो मुलगा पोटात होता तेव्हाच मारेकरी पाठवले असला बाप पाहिजेच कशाला? मलाही त्याची सावली माझ्या मुलावर पडू द्यायची नाही. पण आता फ्रेंड आहेत म्हणून ते भेटतात आणि त्यांचा स्वभाव बघता ते राणाला सोडणार नाहीतच. पण मनोज, मी त्यांना शेवटपर्यंत कळू देणार नाही की राणा त्यांचा मुलगा आहे. मनोज म्हणाला, राणी, अगं तू वेडी आहेस का? या गोष्टी लपून राहतात का? अगं राणाचं स्कूलमध्ये नाव रोहित सूर्यवंशी असंच आहे. आजोबाचं नाव मल्हारराव सूर्यवंशी आहे. आईचं नाव राणी आहे आणि असं कसं म्हणते की कळू देणार नाही? अगं ते कळतं, आज नाही तर उद्या कळणार, पण कळणार. आणि राणी म्हणाली, कळू दे, कळाल तर, पण तेव्हा माझा राणा मोठा होईल. तो सुद्धा स्वतःच्या पायावर उभा राहिलेला असेल आणि मला त्याच्याकडून राणाच्या पालकत्वाची भीक मागायची नाही. हे मूल फक्त आणि फक्त माझं आहे. ते माझ्या पोटात येण्यासाठी निमित्त आहेत रोहित सर, पण मूल माझंच आहे. मी कोणत्याही परिस्थितीत, अगदी माझा जीव गेला तरी राणाला देणार नाही, म्हणजे नाही, अशी राणीसुद्धा ठाम निश्चय करून म्हणाली. मनोज म्हणाला, तिला समजावत म्हणाला, राणी, अगं वेड्यासारखी का बोलतेस? अगं आपण सरांची समजूत घालूया. राणी आता चिडली आणि म्हणाली, काय म्हणालास? काय समजूत घालणार तू त्यांची? आणि असं म्हणशील का की सर, राणा तुमचाच मुलगा आहे आणि हे राणीला सिद्ध करायला सांगा. आणि बोल ना, कसं सिद्ध करू मी की राणा त्यांचा मुलगा आहे? ते माझं चारित्र्य निष्कलंक आहे याचे 1000 पुरावे मागतील माझ्याकडे. मग मी कसे पुरावे देऊ त्यांना? बोल. की आणखीन कोणती अग्निपरीक्षा देऊ? त्यांनी माझ्या गळ्यातून मंगळसूत्र हिसकावून घेतलं. त्या फोटोंच्या आधारे एका क्षणात मला घर सोडायला सांगितलं. ते शहर सोडायला मजबूर केलं आणि असा माणूस, एक मुलगा त्यांच्या समोर आला म्हणून मला स्वीकारायला माझ्यावरती केलेले चारित्र्यहीनतेचे आरोप विसरायला तयार होतील का? मनोज, चुकीचा विचार करू नकोस. आणि इतक्या वर्षांनी ते दिसले म्हणून मी पाघळणार तर नाहीच. मला त्यांचे गैरसमज दूर करत बसायला टाईम नाही. मला माझ्या मार्गाने जायचं आहे. सत्य परिस्थिती त्यांच्या समोर येईल तेव्हा येईल आणि नाही आली तरी मला फरक पडत नाही, कारण मला आता कोणाचीही गरज नाही. मी इंडिपेंडंट आहे, स्वतःच्या पायावर उभा आहे आणि माझ्या मुलाचा सांभाळ मी करू शकते. जेव्हा त्यांची गरज होती, त्यांच्या आधाराची गरज होती, तेव्हा कोणीही माझ्या सोबतीला नव्हतं. मग आता मला कोणाचीही गरज नाही, तर मी का जवळ करू सगळ्यांना? रोहित सरांनी माझ्या चारित्र्यावर खूप संशय घेतला आहे आणि आता मी
राणा त्यांचा मुलगा आहे हे स्वतःहून होऊन सांगणारच नाही. राणाच्या अस्तित्वावर त्यांना बोट उचलू देणार नाही. त्यांचा गैरसमज झाला आहे की तूच राणाचा वडील आहेस आणि मीही तो गैरसमज होऊ दिला पुसला नाही. तू राणाचा वडील माझा नवरा आहेस. तसं मनोज म्हणाला, राणी अगं काय हे, तू खरंच असं वागशील का? राणी म्हणाली, मी नाही रे, मी नाही सांगितलं, पण त्यांनी हा गैरसमज करून घेतलाय. तिथून मी पळाले, तुझ्यासोबत पळाले, आपण दोघं एकमेकांचा हात धरून पळून आलो आणि लग्न केलं, मुलगाही झाला, असं त्यांनीच गोड गैरसमज करून घेतलाय. त्याला मी काय करू? आणि मीही तो गैरसमज दूर केला नाहीच, तसाच होऊ दिला. मनोज, मूर्ख आहे रे तो माणूस. एक गोष्ट आहे का त्याच्या डोक्यात? म्हणून आपण गुंता सोडत बसायचं. एक गोष्ट डोक्यातून काढावी, एक संशय डोक्यातून काढावा, तर दुसरा संशय लगेच डोक्यात घुसतो. आणि आता तुला वर येताना बघून तर आणखीन काय काय विचार करत असेल कुणास ठाऊक तो माणूस. मला आहे माहीत. जाऊ दे ना मनोज, तो माणूस माझा कोणीही नाही. आणि तूही लक्षात ठेव, ते समोर आले की मनोज असंच सांगायचं की राणा तुझा मुलगा आहे, कळलं? नाहीतर जर कळलं ना राणा त्यांचा मुलगा आहे तर त्याला मिळवण्यासाठी जंग पछाडतील. आणि मनोज थोडा काळजीत पडला आणि म्हणाला, माहीत नाही राणी, पण रोहित सरांपासून राणाला लपवण्याचा खूप प्रयत्न केला, तरी ते भेटलेच नाही. हे सगळं नशिबानं झालं आणि इथून पुढे सुद्धा जे काही होईल ते नशीबच घडवून आणलं. राणी म्हणाली, ते पुढचं पुढं बघू आणि जे होईल ते सुद्धा मी नशिबावर सोपवलं आहे. पण तुझ्याकडून त्यांना काही खरं कळता कामा नये एवढं लक्षात ठेव. अरे पण तू का आला होतास ते तरी सांग. आणि हे पेढे आणि हे बुके कशासाठी? आणि मनोजनं डोक्यावर हात मारला आणि म्हणला, बघ, या सगळ्या गोंधळात सांगायचंच राहिलं की राणी अगं तुझी परीक्षा पास झालीस तू. रिझल्ट बघितलास की नाही? राणी म्हणाली, नाही रे, सकाळ आल्यापासून हाच गोंधळ आहे. ते अचानक घरात आले आणि राणाच्या आईला भेटायचं असं म्हणाले. मीच समोर आली आणि पुन्हा सगळीच आग ओकायला लागले. आणि त्यात बाकी काही बघायचं लक्षातही नाही आलं. आणि मनोज म्हणाला, बरं जाऊ दे. आणि त्याने तिला कॉंग्रॅच्युलेशन केलं आणि म्हणाला, तू प्रिलियम पास झाली, आता मेन परीक्षेची तयारी करा मॅडम. आणि त्यानंतर इंटरव्ह्यू. आणि राणी म्हणाली, हो, आणि पुन्हा तयारीला लागली. राणी फार धीराची होती. रोहित भेटला आणि त्याचा तिनं स्वतःवर काहीच परिणाम करून न घेता अभ्यासाला लागली. आणि आता रोहितला मात्र फारच वेड लागल्यासारखं करत होता. त्याला आत्ता कळलं होतं राणाची आई राणी आहे आणि तो आता तर फारच राणाचा विचार करायला लागला होता. कारण त्याच्या आतमध्ये असलेला राणीविषयीचा जुनून त्याला शांत बसू देत नव्हता. आणि पुढच्या एपिसोडमध्ये रोहितला कळणार आहे की राणा त्याचा मुलगा आहे आणि ते पाहणं रंजक ठरणार आहे.